टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। दरवर्षी पावसाळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर अमरावतीच्या मेळघाट मधील रस्त्यांची दयनीय अवस्था होते। रस्ते संपूर्ण खराब होतात कारण कामच निकृष्ट दर्जाचं होतंय। दुसरीकडे नदींवर असणाऱ्या छोट्या मोठ्या पुलांची देखील दुर्दैवी दशा झालेली आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो जवळपास 100 पेक्षा अधिक ब्रिटिश कालीन संपूर्ण पुलं या मेळघाटमध्ये आहेत। त्यातले 20 पेक्षा अधिक पुलं जे आहेत ते अत्यंत धोकादायक म्हणून संबोधल्या गेलेले आहेत। अत्यंत वाईट बिकट परिस्थिती या पुलांची आहे, परंतु नूतनीकरण होत नाही। सोबतच अरुंद पूल असल्याने अपघात होत आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी सिम्हाडो मधला हा पहिला पूल आहे। याच ठिकाणी काही महिन्यापूर्वी एका ट्रॅव्हलचा देखील अपघात झालेला होता। अरुंद आणि छोटे छोटे पूल आहेत आणि पूल रुंद करण्याची मागणी जी आहे ती केली जात आहे, परंतु अजूनही प्रशासनाकडून खास तोडगा निघाला नाही। अनेक पूल जर आपण पाहिलं तर जीर्ण अवस्थेमध्ये झालेले आहेत। कधीही पूल कोसळण्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जात आहे, तरी सुद्धा प्रशासनाच्या वतीने नवीन पुलांचं बांधकाम केलं जात नाही आहे। कधी बांधकाम केलं जाईल असा प्रश्न जो आहे तो विचारला जातोय। आपण बघू शकतो महत्त्वाची नदी ही आहे, सीमाडोहरनं वाहणारी नदी आहे, परंतु या नदीवर असणारा पूल जो आहे तो धोकादायक असल्याचं बोललं जातं। अनेक असे एक नाही तर अनेक धोकादायक पूल जे आहेत ते सध्या मेळघाटामध्ये पाहायला मिळते। त्यामुळे नवीन पूल केव्हा होणार की इंग्रजांनी बांधलेले ब्रिटिशकालीन पुलावरच भिस्त मेळघाटची राहणार आहे असा प्रश्न विचारला जात आहे। त्यामुळे पुलांचं बांधकाम झालं पाहिजे अशी मागणी जी आहे ते सातत्याने मेळघाटमधून केली जात असते। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, सीमाडोह, मेळघाट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।